नमस्कार मित्रांनो. तिखट खाण्याची सवय जवळजवळ प्रत्येकालाच असते, पण याने शरीरावर दुष्परिणाम होतात. खूप गंभीर देखील असू शकतात. सर्वात पहिलं म्हणजे तिखटामुळे छातीमध्ये जळजळ आणि आम्लपित्त वाढतं. सतत तिखट खाल्लं तर पोटातील आम्ल वाढत जातं आणि त्यामुळे पूर्ण दिवसभर जडपणा, जळजळ आणि उलटीसारखं वाटू शकतं. दुसरं मोठं संकट म्हणजे पोटामध्ये अल्सर होण्याचा धोका वाढतो. तिखटामध्ये असणारे घटक पोटाच्या आतील आवरणाला त्रास देतात आणि त्यामुळे जखमा तयार होण्याची शक्यता ही जास्त होते. तिसरं म्हणजे मूळ व्याधीचा त्रास तिखटामुळे जास्त बळावतो. ज्यांना आधीच हा त्रास आहे त्यांनी तिखट टाळणंच जास्त योग्य ठरेल, कारण तिखटामुळे आतड्यांमध्ये आणि गुदद्वाराच्या भागात जळजळ वाढते. चौथं म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींमध्ये जळजळ होऊ शकते. पुरुषांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण तिखटाचे सेवन वाढलं तर प्रोस्टेटवर अतिरिक्त ताण येतो. पाचवं म्हणजे रक्तदाब वाढून हृदयावर ताण येतो. तिखटामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे बीपी पटकन वर जाऊ शकतो. आणि शेवटचा पण महत्त्वाचा, त्वचा, घसा आणि तोंडावर जखमा आणि छाले देखील होऊ शकतात. जास्त तिखटामुळे तोंडाच्या आतल्या त्वचेवर दाह होतो, घशामध्ये खवखव वाढते आणि त्वचेला देखील लालसरपणा येत असतो. त्यामुळे उष्णता देखील वाढू शकते. म्हणून जरी तिखटाची चव आवडत असली तरी आरोग्य जपायचं असेल तर ते मर्यादितच खा, कारण शरीर तुम्हाला रोज सिग्नल देत असतं, फक्त आपण ते ऐकत नाही. धन्यवाद.